जय बाबा. जय बाबा विभाताई. जय बाबा. जय बाबा. वेळ होत आली आहे ना. झाली आहे. हो झालीच आहे. सुरू करूया. वेळ झाली आहे. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा धाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. जीवनाच्या सर्वोच्च पदी हे पुस्तक आपण वाचत आहोत. लाईफ ॲट इट्स बेस्ट हे सुंदर पुस्तक आहे. त्याचं भाषांतर आहे. बाबांनी जे वेळोवेळेला संक्षेप मध्ये पण महत्वाच्या विषयांवर महत्वाचे संदेश दिले, त्याचं हे संकलन आहे. बाबांच्या कोर बुक्स पैकीच एक आहे. तर आज त्याच्यावरती फार सुंदर चॅप्टर आहे. पेज नंबर 30 वर आपण आहोत. जर कुणाकडे पुस्तक असेल, ईश्वरावर प्रेम करू लागा, हा संदेश बाबांनी तरुणांना उद्देशून दिला होता. खास करून त्यावेळेला त्याचं इयर आणि महिना आणि डेट नाही दिलेली की कधी दिला होता, पण आपण लगेचच सुरुवात करूया वाचायला. आजचा तरुण ही उद्याची प्रभावी शक्ती आहे. सर्व थोर गोष्टींचा उगम लहानातूनच असतो. बी रुजून त्याचा वृक्ष होतो, ओढ्याचे नदीत रूपांतर होते आणि तारुण्यात आत्मसात केलेल्या जीवनातील घड्यांचा सदुपयोग वा दुरुपयोग करण्यासाठी लहान मुलाचा मोठा मनुष्य बनतो. पण बहुधा मनुष्यवयाने मोठा होऊनही आध्यात्मिक दृष्ट्या शिकाऊ बच्चाच राहतो. हे जग म्हणजे अगणित जन्मातील सुख दुःख, हर्ष विषाद, चांगले वाईट, श्रीमंती दारिद्र्य इत्यादी परस्पर विरोधी अनुभवांच्या द्वारे आध्यात्मिक धडे शिकवणारी आवश्यक पाठशाळाच होय. तर हे जीवन, हे जग म्हणजे आध्यात्मिक धडे शिकवणारी पाठशाळा आहे. आणि ह्या सगळ्या बऱ्या वाईट अनुभवांमधूनच चेतना अधिकाधिक प्रगल्भ होते. आणि मुलांवर लहान वयातच संस्कार करायला पाहिजे, हे वेळोवेळी बाबांनी सांगितले. आता उद्याच्या रीडिंग मध्ये सुद्धा आपण बघणार आहेत की अस्फंदायर वेस्ली जे आहे ते इथे असतानाच बाबांनी सांगितलं होतं की ते तिसऱ्या भूमिकेत आहे. असं असूनही इराणला गेल्यावर सतत कसं छोटे मुलं आणि तरुणांना त्यांनी स्वतःच वागणं, शांतपणा, बाबांची शिकवणूक यांनी कसा त्यांनी प्रभाव पाडला म्हणण्यापेक्षा त्यांच्या वागण्याचा, व्यक्तित्वाचा, बाबांच्या बद्दलचा त्यांचा प्रेमाचा, जी लहान मुलं आहेत, यंग मुलं आहेत, त्यांच्यावर कसा प्रभाव पडला, म्हणजे कसे ते त्यांना त्यांच्या संपर्कात असायचे आणि कसं त्यांना पिकनिकला वगैरे न्यायचे आणि ह्या माध्यमातून कशी ती मुलं बाबांच्या संपर्कात आली आणि आज ती सगळी मुलं कार्यरत असून बाबांचं मोठं काम करतायत. फरशीद नमीरायन, अजून एक नाव विसरले, त्यानंतर मेहरनाज, मेहरनोश
फरसन, हे सगळे जे आज तुम्ही नावं ऐकता, ही सगळी अस्फानदायर वेसलीच्या संपर्कात त्यावेळेला लहान म्हणून आलेली मुलं आहेत. आणि बाबांनी वेळोवेळी सांगितलं की लहान वयातच मुलांवर संस्कार जर झाले तर ते अधिक उपयोगी पडतात. आध्यात्मिक प्रोत्साहन त्यांना मिळतं, त्याच्यातनं इन्स्पिरेशन मिळतं आणि हे इन्स्पिरेशन लॉंग लास्टिंग असतं. असा एक बाबांचा पूर्ण एक चॅप्टरच आहे क्रिएशन अँड कॉजेस मध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण सुंदररित्या बाबांनी ते समजावून सांगितलेलं आहे. पुढे बाबा सांगतात, सर्व प्रकारचा विकास अगदी सावकाश होत असतो. मनुष्य देखील हळूहळू क्रमाक्रमानेच खऱ्या अर्थाने मोठा होऊ लागतो. स्वतःच्या आत्म्याचा शोध करण्याची धडपड करण्यास सुरुवात करतो व सरते शेवटी मत्सर, लोभ आणि राग इत्यादी लहान मुलांचे खेळ टाकून देऊन निस्वार्थ सेवा व प्रेम यांची कास धरतो. म्हणजे दुसऱ्या पद्धतीने हेच वाक्य बोलायचं झालं तर मत्सर, लोभ, राग, द्वेष हे सगळं लहान इमॅच्युरिटीचं लक्षण आहे, अपरिपक्वपणाचं लक्षण आहे. लहान मुलांचे खेळ आहे. मोठ्या माणसांनी ह्या खेळात सामील होऊच नये. हळूहळू ह्या सगळ्यापासून तो कसा दूर जाईल याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि जसं आपण बघतो की साधारणतः उतारत्या वयात याच्यापासून लोक शांत झालेले असतात, राग कमी झालेला असतो, हळूहळू दूर जायला लागतात आणि ते व्हायलाच हवं. आध्यात्मिक पाठशाळेतही योग्यतेच्या निरनिराळ्या श्रेणीत उत्तीर्ण व्हावे लागते, पण त्या मिळवण्यास लागणारे धैर्य व निश्चय इत्यादी गुण अंगी असणारे विरळाच. आध्यात्मिकतेची वाटचाल करायची म्हणजे इट्स नॉट अ बेड ऑफ रोजेस. बाबांनी सांगितलं अध्यात्माचा मार्ग हा खडतर आहे आणि त्या मार्गाने जाण्यासाठी प्रचंड धैर्य अंगी पाहिजे, सहनशीलता पाहिजे, पेशन्स पाहिजे. असे लोक फार कमी आढळतात. ज्याप्रमाणे तुमच्या अभ्यासात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक व अध्यापक असतात, त्याचप्रमाणे पुरुषोत्तमाच्या परमोच्चपदी जाऊन पोहोचण्याची वाट दाखवणारे सद्गुरू हे आध्यात्मिक पथावरील वाटाळे. शाळेत जसे शिक्षक असतात आणि ते आपली मदत करतात, ते आपल्याला मार्गदर्शन करतात, शिकवतात, तसंच या आध्यात्मिकतेच्या दुनियेत सुद्धा वाट दाखवणारे, मदत करणारे, शिकवणारे मार्गदर्शक म्हणजे सद्गुरू हे होत. आता इथे एकदम मला आठवलं, दुसऱ्या कुठल्या पुस्तकात वाचलं, कशात वाचलं ते आठवत नाही आता, की एखाद्या मेसेज मध्ये वाचलं, अरविंदो घोष जे आहेत, जे साऊथ कडे त्यांचं बरंच प्रस्थ आहे, आश्रम आहे, डोनेशन पाठवले की त्याच्यातनं ते त्यांची फुलं येतात, अंगारा येतो, बरीचशी पद्धती बाबांसारखी आहे जशी ट्रस्ट मध्ये आहे. तर ते अरविंदो घोष हे जे होते, बाबांनी सांगितलं कुणाच्याही मदतीशिवाय, सद्गुरूच्या मदतीशिवाय, गुरुच्या मदतीशिवाय स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने ते 6व्या भूमिकेपर्यंत पोचले होते, म्हणजे संतपद. आणि 6व्या भूमिकेत त्यांचं मृत्यू झाल्यानंतर बाबांनी त्यांचा फोटो मागून घेतला आणि त्याच्यावरती बाबांनी ध्यान करून सांगितलं की मी त्याला 7व्या भूमिकेत पुढे ढकललेलं आहे. अरविंदो घोष बद्दलचे बाबांचे हे उच्चार आहेत. पण सद्गुरू सारखा मार्गदर्शक भेटून त्याला अनुसरण्याचे भाग्य फारच थोड्यांच्या वाट्यास येते. सद्गुरू भेटायला पाहिजे, आपण त्याला ओळखायला पाहिजे आणि त्याला आपण संपूर्ण समर्पण करणं ही साधी गोष्ट नाही. हे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. ज्यावेळी तुमच्या वाट्यास येईल त्यावेळी त्याचा अनुग्रह मिळवून तुम्ही त्याच्या प्रेमास पात्र बनले पाहिजे, म्हणजे त्याची कृपा तुमच्यावर झाली पाहिजे आणि त्याची कृपा होण्यासाठी आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. तुमच्या मातापित्यांनी व शिक्षकांनी घालून दिलेली शिस्त मोडू नका, कारण लहान सहान बाबतीत पाळलेली शिस्तच अधिक महत्वाच्या व आवश्यक असणाऱ्या
आत्मसंयम मनाच्या शिस्तीचा पाया घालते. अत्यंत महत्वाचा आहे, ज्याचा अभाव आजकाल आपण बघतो मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये कमी होत चाललेला आहे. घरातून शिक्षकांनी जे काही ते मार्गदर्शन करतील, जे काही पाठ पढवतील, ते चुकीचं वाईट तर सांगणारच नाही. खोटं कधी बोलू नये, इतरांची मदत करावी. परवाच एक व्हिडिओ बघण्यात आला की एक दुसऱ्यांची मदत करण्यासाठी, एक दुसऱ्यांना सॉरी, थँक्यू हे म्हणण्यासाठी ती शिक्षिका प्रॅक्टिकल कसं घेते. 2 मुलांचं 4 मुलांचं प्रॅक्टिकल, त्याच्या हातातली वस्तू पडली, दुसऱ्याने उचलून ती द्यायची, म्हणजे ही मदत करणं. मग पहिल्याने त्याला थँक्यू म्हणायचं. हे जे आहे, जे काही शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, घरामध्ये माता पिता शिकवतात, ही जी शिकवण आहे ती एक प्रकारे आध्यात्मिकतेमध्ये जो आवश्यक संयम आहे, आत्मसंयम, नियंत्रण, शिस्त, ह्याचा पाया तिथे घातला जातो. त्यामुळे ते जे काही शिकवतात ती शिस्त मोडू देऊ नका, असं बाबांनी स्वतः सांगितले. फार गरजेचं आहे लहानपणी मुलांना योग्य वळण लावणं, योग्य गोष्टी शिकवणं. आजकाल जे मुलांना अरेला कार्य शिकवलं जातं बऱ्याच ठिकाणी, ते अत्यंत चुकीचं आहे. स्पर्धा शिकवली जाते, द्वेष एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये पेरला जातो, तो चुकीचा आहे. काही हरकत नाही, त्यांनी छान केलं म्हणून त्याला चांगले मार्क मिळाले, तू जा आणि त्याचं अभिनंदन कर, असं सांगणारे किती माता पिता आज आहेत. आणि हे सांगता यायला पाहिजे. शेअरिंग त्यांना शिकवता यायला पाहिजे, म्हणजे निस्वार्थ भाव त्यांच्यामध्ये रुजवायला पाहिजे. असे काही माता पिता आहेत की आजही काय नीती नियमाला धरून शिकवलं तर मुलाचं केवळ आयुष्य पुढचं आध्यात्मिक दृष्ट्या कसं प्रगत होईल, तो मुलगा मोठा होऊन काय शिकेल, किती पदव्या मिळवेल, कुठली नोकरी मिळेल, किती पगार मिळेल, याही पेक्षा अत्यंत महत्वाचं प्रत्येक माता पित्याने हा विचार करायला पाहिजे की या जन्म त्याचा स्वतः मधल्या स्वस्वरूपाला ओळखण्यासाठी, गॉड रिअलायझेशन साठीच एक पाऊल आहे. त्या दृष्टीनं आध्यात्मिक दृष्ट्या माझं मूल पुढे कसं जाईल, त्याचा आध्यात्मिक विकास कसा होईल, आध्यात्मिक फायदा कसा होईल, या जीवनाचा अधिकाधिक फायदा त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कसा होईल, याचा विचार किती माता पिता आज करतात, किती आजोबाजी करतात. तो केलाच पाहिजे. आम्ही नाही त्यांना सांगणार, माता पिता त्यांना सांगणार नाही, तर मग त्यांना कोण सांगणार. घर ही मोठी पाठशाळा असते आणि बऱ्याच गोष्टी मुलं ऑब्झर्वेशन, निरीक्षणातून शिकतात. आम्ही जे वागू तसंच त्याचं अनुकरण मुलं करतात. सांगून मुलं शिकत नाही, आपलं वागणं बघून त्याचं अनुकरण ती मुलं करतात. म्हणून मोठ्यांवर, घरातल्यांवर मोठी जबाबदारी असते की आध्यात्मिक शिक्षणाचा पाया लहानपणीच मुलांना जागरूकपणे घालण्याचं आपलं काम आहे. ते आत्मसंयम आणि नियंत्रणाची शिस्त लहानपणीच त्यांना लागली पाहिजे. दुसऱ्यांचे जेथे होऊ नका, दुसऱ्यांवर विजय नाही करायचा, तर स्वतःचे जेथे व्हा. इतरांवर आम्हाला जय विजय पराजयाची पर्वा नाही. स्वतःच्या दुर्गुणांवर जय मिळवा, स्वतःच्या इच्छा वासनांवर जय मिळवा, त्यांच्यावर नियंत्रण करणं शिकणं म्हणजे जय मिळवणं आहे. तर स्वतःवर जय मिळवायचा म्हणजे तुम्ही आपोआप जगत जेते बनाल. स्वाभाविक आहे, जर त्याने स्वतःवर विजय मिळवला म्हणजे स्ववर, तर त्याला खऱ्या स्वची ओळख पटेल, म्हणजेच तो ईश्वरत्व प्राप्त करेल. प्राप्त करेल म्हणणं चुकीचं आहे खऱ्या अर्थाने, ते कुठून आणायचं नाही, ते आतमध्ये आहेच. पण थोडा वेळ आपण तसं म्हणूया. आणि ईश्वरत्व प्राप्त केलं म्हणजे संपूर्ण जगावर ईश्वराची सत्ता आहे, म्हणजे तो जगज्जेता झालाच. हे साधण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे ईश्वरावर प्रेम करणे हा होय. तर हे कसं साध्य होईल? सगळ्यात सोपा उपाय बाबा सांगतात, ईश्वरावर प्रेम करा. आपल्या बांधवावर प्रेम करण्यास सुरुवात करून ईश्वर प्रेमाचा श्री गणेशा गिरवा.
आता बांधव म्हणजे कोण? सोसायटीत राहणारे, शेजार पाजारचे, क्लास मधले, वर्गामधले, हे सगळे त्याचे बांधव. आत्ताच त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमभाव, आत्मभाव, स्नेह जागृत करून त्याची वाढ करायला शिकवलं तर मुलं सुखी होतील. आणि हे प्रयत्नपूर्वक करणारे माता पिता मी बघत आहे की खरंच ते अशा पद्धतीने मुलांना शिकवतात. मग अक्षरशः महागातली महाग त्याच्या आजोबांनी आणलेली शोभेची दिवाळीची दारू असू दे, तो मुलगा, छोटा मुलगा 5-6 वर्षाचा, पटकन घेऊन जातो आणि इक्वल डिस्ट्रीब्युशन करतो. त्याच्या जवळ 4 असतील तर त्या माळ्यावरच्या ही माझी आहे, मीच उडवणार, हा भाव त्याच्यात नाही. त्याच्या फ्लोअर मधल्या 4ही मुलांना एक तुला, एक तुला, एक तुला, आणि मला पण एकच, मी तुला दिलं म्हणून मी 2 घेणार हे नाही, एकच. मग त्यातनं पाहिजे तर त्याच्या आजीला तो म्हणेल, आजी यातलं अर्ध तुला घे. अशी मुलंही आहेत. ही शिकवणूक जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे. हा पाया आहे आणि ही शिकवणूक प्रेमानेच घालून देता येते. आई वडिलांचं, घरातल्यांचं अनुकरण मुलं करतात. प्रेमाने त्यांना समजावून सांगायला पाहिजे. सर्व भूतात व वस्तू मात्रात ईश्वराचे दर्शन घेऊ लागा. सगळीकडे ईश्वर आहे, समोरच्यात आहे, त्याच्यात आहे, माझ्यात आहे, आपल्या प्रत्येकात ईश्वर आहे. तो आता आपल्याला बघता आला पाहिजे. प्रत्येकामधल्या ईश्वराचं दर्शन आपल्याला घेता आलं पाहिजे. परतफेडीची अपेक्षा न करता द्या. मी दिलं म्हणून तू मला दिलंच पाहिजे ही अपेक्षा, निरपेक्ष व्हायला शिकवलं पाहिजे त्यांना. स्पर्धा नको. घरातल्यांनी जर त्याला म्हटलं त्याला एवढे मार्क पडले, तुला का नाही पडले, म्हणजे तुम्ही अप्रत्यक्ष त्या द्वेषाचं बीज त्याच्या मनात पेरता. असं म्हणायचं ना. तुम्हाला त्याला प्रेरित करायचं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट सांगितली पाहिजे. तीच गोष्ट, किती छान मार्क पडले नाही त्याला, किती छान, किती अभ्यास करतो तो, किती कष्ट करतो, सरांचं ऐकतो, लवकर उठतो, नियमित जातो शाळेत, चल आपण त्याचं अभिनंदन करूया, छान वाटलं ना, मला फार छान वाटलं, तुलाही छान वाटलं ना. अशा पद्धतीने तुम्ही त्या मुलांना सांगितलं पाहिजे. नाही त्याच्या मनात स्पर्धेचे बीज रोवायला नको, जे मधल्या बऱ्याच पिढ्यांमध्ये जे झालंय. आणि त्यामुळे आजचं कॉर्पोरेट जगत म्हणजे विषाचे अड्डे बनलेत असं माझं मत आहे. एनिवे, परतफेडीची अपेक्षा न करता द्या आणि फलाचा विचारही न करता सेवा करा. प्रभू सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे. सर्वात म्हणजे तो थेट तुमच्या अंतर्यामी विराजमान झालेला आहे. अशी एकही जागा नाहीये की जिथे ईश्वर नाही, असं एकही जीव नाही की ज्याच्यात ईश्वर नाही. मग प्रत्येकामध्ये जर ईश्वर आहे आणि तुम्ही जर देवभीरू आहात किंवा देवप्रेमी आहात, ईश्वरावर प्रेम करणारे आहात, तर सगळ्यावर प्रेम करता यायलाच पाहिजे. तुम्ही जगासाठी अस्तित्वात नाही, जग तुमच्यासाठी अस्तित्वात आहे. आम्ही या जगासाठी नाहीये, हे जग आमच्यासाठी आहे. कारण या स्वप्नाला जगून त्यातनं खरे खोटे वाईट चांगले अनुभव घेऊन आम्ही आमच्या चेतनेला प्रगल्भित करून स्वस्वरूपाला जाणणार आहे. आमच्यासाठी जग आहे, जगासाठी आम्ही नाही. आम्ही डोळे मिटले तर जग आमच्यासाठी संपून जात. मग ते झोपेतले असो किंवा मृत्यूनंतरचे असो, त्यावेळी जग शिल्लक राहतं का? नाही. म्हणजे जसं आपण, माझ्या मावशीकडनं मी शिकले, फार कपड्यांना सांभाळायचं नाही. आपल्यासाठी कपडे आहेत, कपड्यांसाठी आपण नाही. त्याच्यासाठी जीव उठाठेवी करायचं नाही. अगदी त्याप्रमाणे आपल्यासाठी जग आहे, जगासाठी आपण नाही. मनात रुजून घ्यायचं. कधी कुठली गोष्ट कोणत्या पद्धतीने तुमच्या मनावर बिंबेल आणि वेगळा परिणाम साधेल त्याचा अंदाज नाही. या सिद्धांताचे मनोरंजक उदाहरण म्हणून एका मुंगीची गोष्ट सांगता येईल. आता एक मुंगीची गोष्ट आहे की ईश्वर कसा प्रत्येकात आहे, जग आमच्यासाठी अस्तित्वात आहे, आम्ही जगासाठी नाही. याच्यासाठी एक गोष्ट सांगितली आहे मुंगीची. एक मुंगी एका पानावर बसून
एका ओढ्याच्या पैलतीरावर जाण्याचा यत्न म्हणजे प्रयत्न करत होते. वाऱ्यामुळे ते पान गरगर गरगर फिरू लागून ओढ्याच्या मध्यभागी आल्यावर उलटलं, पलट झालं. तेव्हा ती मुंगी ओरडू लागली, धावा धावा जग बुडत आहे. तिच्यासाठी ती बुडते म्हणजे जग बुडा. तेव्हा ती काय सांगते, आपण हे इसापनीती वगैरे कुठेतरी लहानपणी चांदोबात वगैरे ही गोष्ट तुम्ही नक्की वाचली असणार, की ती अशी जाते, तो ओढा उलटताना ते पान उलट होतं आणि ती मुंगी ओरडायला लागते. जवळच असलेला एक बेडूक उद्गारला, काय मूर्खपणाची बकबक चालवली आहेस, असा तो बेडूक तिला म्हणतो की तू काय ही मूर्खपणाची. एक मिनिट, माहित नाही लॅपटॉपचा आवाज फार येतोय. आय होप की रेकॉर्डिंग व्यवस्थित होऊ दे बाबा, नाही तर फार त्रास होतो. एनिवे, तर तो बेडूक तिला म्हणतो, तू काय मूर्खासारखं ओरडते, जग बुडालं जग बुडालं. जग बुडत नसून तुला म्हणायचे आहे की आपण स्वतः बुडत आहोत, जग बुडत नाहीये, तू बुडतेस. असं तो बेडूक त्या मुंगीला म्हणतो, तू मूर्ख आहेस, जग बुडत नाही, तू बुडते. पण त्यावर मुंगीने जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे. त्यावर मुंगी उत्तरली, एकदा मी बुडाल्यावर जगाला माझ्या दृष्टीने अस्तित्व नसल्यासारखेच आहे. मी बुडाले की जग बुडालं. माझ्यासाठी जग अस्तित्वात आहे का? नाही. माझ्या दृष्टीने जगाला काहीच किंमत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने केवळ मीच बुडत नसून सर्व जग देखील बुडत आहे. बुडणारी मुंगी म्हणते की मी बुडाले की जग बुडालं, माझ्यासाठी जग बुडालं. आपल्यासाठी जग अस्तित्वात राहतं का? नाही. आपण संपल्यानंतर जग आपल्या बरोबर संपतं. म्हणजे जग बुडत नसून आपण संपत नाही, तर आपल्यासाठी जग संपून जातं. अगदी याच प्रकारे सर्व अस्तित्व तुमच्यात भरलेले आहे. ईश्वराचा शोध तुम्ही तुमच्या अंतर्यामी घेतला पाहिजे. जे बाबा सांगतात, आय एम विदिन यू, डोंट फाइंड मी आउटसाइड यू. एकदा का तो आत्माराम तुम्हाला गवसला, आत असलेला ईश्वर तो आहेच, बाहेरून कुठून प्राप्त करायचा नाही, आणायचा नाहीये. तो अंतरात्मी असलेला ईश्वर एकदा आम्हाला सापडला, तो प्राप्त झाला की आपलं कार्य झालं. एकदा का तो आत्माराम तुम्हाला गवसला की शोध करण्यास योग्य असा एकमेव खजिना तुम्हाला सापडल्यासारखा होईल. ईश्वरावर प्रेम करून त्याला शोधून काढण्यात तुम्हाला यश मिळावे. ईश्वरावर प्रेम करून त्याला शोधून काढायचंय, कुठून बाहेरून नाही. आमच्या अंतरामात तो आहे, अंतर्यामात तो आहे, अंतरंगी आहे, आतमध्ये आहे. त्याला शोधून जर तुम्ही आतच आहे तरी तो सापडत नाही. पण बाबा सांगतात की त्याच्यावर प्रेम करून तुम्ही त्याला जर शोधून काढण्यात तुम्हाला यश मिळावं, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. केवढी मोठी गोष्ट. बाबांनी स्वतः या मोठ्या कार्यासाठी आपल्याला ईश्वराने स्वतः आशीर्वाद दिले. त्यामुळे जो कोणी प्रामाणिकपणे ह्याच्यासाठी प्रयत्न करेल की आमच्या अंतर्यामीच्या ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न करेल. छान वाटतं म्हणून प्रेम करायचं, बरं वाटतं म्हणून भजनाला जायचं हे नाही, तर तो ईश्वर बाबांनी सांगितले शोधा आणि तो प्रेमाच्या मार्गाने शोधायचा आहे. म्हणून तशा प्रकारचं उच्च प्रेम मी करायला शिकावं. दैवी प्रेमाला मी अंगीकृत करून माझ्या आतल्या ईश्वराला शोधावं, यासाठी प्रत्यक्ष प्रभूने आम्हाला आशीर्वाद दिले. ते व्यर्थ आणि वाया कधीच जाणं शक्य नाही. अजूनही त्या मार्गाला आम्ही लागलं नसेल तर आम्हाला त्या मार्गावर वाटचाल सुरू करायला पाहिजे, कारण आशीर्वाद प्रत्यक्ष प्रभूंनी दिले. पुढे, विश्वी भरे ते अंतरी स्फुरे. जे विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे तेच अंतःकरणात कसं स्फुरण पावतं. वैज्ञानिक प्रगतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने घडवून आणलेली महत् कार्य, मोठी कार्य म्हणजे बाह्य विश्वाचे, बाहेरच्या विश्वाचे, जगाचे वर वर घेतलेले शोध. मग ते कुठलेही शोध असो, कार्य असो. या बाबांनी रिअल नॉलेज नावाचं एक एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये आपण प्रकरण वाचलेले गुरुवारच्या याच्यात.
की 3 प्रकारचे ज्ञानाचे 3 प्रकार बाबांनी सांगितले. त्याच्यात पहिला प्रकार म्हणजे ह्या विश्वाबद्दलचं ज्ञान. तर बाबा सांगतात हे ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हेच. का? कारण हे विश्वच एक भास आहे, भ्रम आहे, सत्य नाही. हे विश्वच अज्ञानातून उत्पन्न झालेलं आहे, म्हणजे अज्ञान आहे. मग अज्ञानाचं ज्ञान अज्ञानच असणार. किती सुंदर बाबांनी हे केलेलं आहे ना तिथे. मला फार आवडलं ते. तेव्हापासून मस्त या विश्वातलं कितीही करा तुम्ही, PhD करा, कुठले शोध लावा, त्याला शून्य अर्थ आहे. अध्यात्माच्या दृष्टीने काहीही नाही, झिरो. खूप अहम असतो लोकांना, अत्यंत प्रौढी असते, अहंकार असतो. मी डबल ग्रॅज्युएट आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मी अमुक केलं, मी ICW केलं, मी PhD केलं, मी संशोधन केलं, मी डॉक्टरेट. काही नाही अध्यात्माच्या दृष्टीने. म्हणून आपल्या लेकरांसाठी जर काही मागायचं तर हे प्रभू ह्या जन्मात त्याची आध्यात्मिक प्रगती कशी होईल हे तू बघ आणि ती होऊ दे. हेच मागा आपल्या लेकरांसाठी. मागायचं तर सत्याचं खरं मागणं मागा. तो मोठा बॅरिस्टर होऊ देन, त्याने फार पैसे कमवू देन, विदेशात जाऊ देन, डिग्र्या घेऊ देन, हे सगळं वायफळ आहे. ते जरुरी नाही असं नाही, पण खरी गरज कशाची आहे, खरा देह कशासाठी आहे, जन्म कशासाठी आहे. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून खरा जन्मनाचा उद्देश आणि या देहाचा उद्देश समजून नाही सांगणार तर कोण सांगणार. आणि एक काळ होता सत्ययुग वगैरे जर बघितलं तर या गोष्टींना महत्व होतं आणि त्या गोष्टींचं पालन केलं जायचं. पण आज बाहेरच्या सगळ्या बाह्य गोष्टींना महत्व आलेलं आहे, म्हणूनच त्याला कलियुग म्हणत असावे. एनिवे, अंतर्यामी असणाऱ्या तत्वाचे ज्ञान झाले तर बाह्य विश्वाच्या उत्पत्तीचे गुरु किल्लीच हातात येईल. ते ज्ञान झालं अंतर्यामीचं, सत्याचं ज्ञान, खरं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान झालं म्हणजे तिन्ही लोकांचं ज्ञान झालं. त्या ज्ञानामध्ये या बाह्य भौतिक विश्वाचं ज्ञान सुद्धा समाविष्ट आहेच आहे ना. मग या भौतिक विश्वाची पण सगळी रहस्य आपोआप उलगडणार, ते त्याच्यापासून दूर नसणार आहे. की सगळ्या विश्वाच्या उत्पत्तीची गुरु किल्लीच त्याच्या हातात येईल. मग कोणतं ज्ञान द्यायचं तुम्ही प्रयत्न कराल मुलांना आपल्या घरात? ते की ज्या ज्ञानामध्ये जे सगळं सर्व समावेशक ज्ञान आहे, की ते की जे संकुचित आहे, खरं ज्ञान नाही. सर्व काही आपल्याच अंतर्यामी स्फुरण पाहून स्वतःच्या आत्म्याच्या छायेच्या रूपाने बाहेर प्रगट होत असल्याचा अनुभव मानव घे. म्हणजे ईश्वर साक्षात्कारानंतर त्याला कळेल की मीच सर्व काही आहे. खरं ज्ञान त्याला, खऱ्या ज्ञानाची प्राप्ती थेट 7व्या भूमिकेत होते, तोपर्यंत नाही. 6व्या भूमिकेपर्यंत आनंद मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचा भरपूर शक्ती मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मनाचा ठाव घेता येतो, तिन्ही लोकांचं ज्ञान होतं. पण खरं ज्ञानाची प्राप्ती 7व्या भूमिकेतच होते. सर्वाभूती ईश्वराचा वास. पुढचं महत्वाचं एक टॉपिक. ईश्वरी ताजव्याने तोलून पाहता सद्गुण व दुर्गुण म्हणजे द्वैतातील बऱ्या व वाईट सर्व द्वंद्वांच्या पलीकडे असलेली आत्मसाक्षात्काराची सर्वश्रेष्ठ समतोल अवस्था प्राप्त करून घेण्यापूर्वी मानवाला ज्यातून पार व्हावे लागते असे आवश्यक आध्यात्मिक अनुभव होत. आता त्यांनी सांगितलं की अनुभव जे आहेत, आध्यात्मिक अनुभव आणि ईश्वर साक्षात्कारापूर्वी जे अनुभव येतात, जे बरे वाईट होतात, हे जे सर्वश्रेष्ठ अनुभव आहे, आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार, तो मिळवण्यापूर्वी ह्या सगळ्या द्वंद्वातून, चांगलं वाईट या अनुभवातून, द्वंद्वातून जावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्या आत्म्याला घ्यावे लागतात. आणि सगळ्या ह्या द्वंद्वातले कशी गंमत आहे पहा. या द्वैतमय जगातल्या द्वंद्वातले अनुभव घेऊनच मग तो द्वंद्वाच्या पलीकडे, द्वैताच्या पलीकडे अद्वैतामध्ये जातो. म्हणजे ती अद्वैत अवस्था प्राप्त करण्यासाठी सुद्धा द्वैताची गरज पडते.
जिथे चांगलं वाईट काहीच नाही अशी स्थिती प्राप्त करण्यासाठी आधी त्या चांगल्या वाईटाचे अनुभव घेऊन मग ती अवस्था प्राप्त करावी लागते. चांगले म्हणजे ईश्वराची प्रतिमा हुबेहूब प्रतिबिंबित करणारा स्वच्छ आरसाच. आपण म्हणतो चांगल्यामध्ये पण ईश्वर आहे, वाईटामध्ये पण आहे, पण चांगलं म्हणजे ईश्वराची प्रतिमा. म्हणून ज्याला सूर आणि असुर, देव आणि दानव असं पुराणात वगैरे टर्मिनॉलॉजी त्या परफेक्ट आहे कळण्यासाठी. चांगलं म्हणजे ईश्वराची प्रतिमा. ज्यावेळी खऱ्या ज्ञानाचा तुम्हाला साक्षात्कार होईल त्यावेळी तुम्हाला आढळून येईल की हे प्रतिबिंब सर्व चराचरात ईश्वर म्हणून भरून राहिलेल्या स्वतःच्याच आत्म्याचे होय. जेव्हा ईश्वर साक्षात्कार होईल तेव्हा कळेल की हे जे चांगलं आहे तेच ईश्वराचं प्रतिबिंब आहे, म्हणजेच माझ्या स्वतःचं प्रतिबिंब आहे. वाईट म्हणजे आरशाच्या पृष्ठभागावर जमणारा व त्याला पूर्णपणे आच्छादणारा धुलीकणांचा जाड थरच होय. वाईट म्हणजे ईश्वर नव्हे, तो जरी त्यात असला. जसं परवाच्या कालच्या याच्यात मीनाताई तुम्ही सांगत होता त्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की बाबा तिथे त्याला म्हणतात मी सगळ्यात आहे, मग तू त्याच्यात पण जाणार का? मी जरी सगळ्यात असलो तरी तो मी नव्हे, नाही का? तो दुसऱ्या संतांकडे जाऊन तुमची आठवण करतो असं त्यांनी बाबांना सांगितलं. मग बाबा त्याला सांगतात की मी खुन्यामध्ये आहे, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये आहे, मग तुम्ही त्यांच्याकडे जाल का? मी जरी सगळ्यांमध्ये असलो, त्यांच्यामध्ये सुद्धा जरी मी असलो वाईटामध्ये, तरी मी तो नाहीये. तो असणं आणि त्याच्यामध्ये असणं ह्यातला फरक तिथे बाबांनी त्यांना समजावून सांगितला. ते एक महत्वाचं सांगायचं राहिलं होतं कालच्या ह्याच्यामध्ये. एनिवे, तर वाईट म्हणजे काय तर त्या आरशावर जमलेला धुळीचा थर म्हणजे वाईट. या धुळीच्या थरामुळे आपण आपलं प्रतिबिंब आरशामध्ये बघू शकत नाही. आणि प्रतिबिंब म्हणजे चांगलं म्हणजेच ईश्वर, ते म्हणजे वाईट. आरशातील ईश्वराचे प्रतिबिंब पूर्णपणे झाकून टाकते. आणि हे वाईट म्हणजे काय? संस्कार आहे. ते जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ईश्वर साक्षात्कार होत नाही, म्हणजेच आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला बघू शकत नाही. आरशाचा पृष्ठभाग बिंबरहित व धुळीने विकृत करते. प्रतिबिंबित होणाऱ्या वस्तूवर ईश्वरावर ते परिणाम करू शकत नाही. तुमच्या दृष्टीतच फक्त ते दोष निर्माण करते. आता ही धूळ आहे म्हणून ईश्वरावर काही स्वतःवर परिणाम होतो का? नाही. पण तुम्हाला स्वतःचं स्वरूप त्यात दिसत नाही, म्हणजे तुमच्या दृष्टीवर, म्हणजेच ते अज्ञानमूलक आपली दृष्टी करतं. प्रेम म्हणजे आरसा घासून पुसून स्वच्छ व चकचकीत बनवणारे रसायन होय. आता हे जे सगळे आरशावरची धुलीकण आहे ते नष्ट केल्याशिवाय स्वप्रतिबिंब दिसणार नाही. मग ते कशाने नष्ट करायचे तर बाबा सांगतात त्याचं बेस्ट रसायन म्हणजे प्रेम. त्याच्यामुळे सर्व जीवनात भरून राहिलेल्या ईश्वरी तत्वाला तुम्ही अधिकाधिक सुस्पष्ट रीतीने पाहू शकता. असं ईश्वरी तत्व ज्याला आपण म्हणतो जळी स्थळी काष्ठी पाषाणी, फार सुंदर म्हटलेलं आहे. त्या जलामध्ये तोच आहे, वायूमध्ये तोच आहे, दगडामध्ये ईश्वर आहे, पाषाणामध्ये, धातूमध्ये, किडा मुंगी पशु मानव सगळ्यांमध्ये तो आहे. हे तत्व जर समजून घेऊन व्यवहार आचरण केलं तर ते आत्मसंयमन सोपं जाईल, शिस्त सोपी जाईल. मग ईश्वरी साक्षात्कार मिळायला मार्ग मोकळा होईल. त्याच्यावर प्रेम करायचं का? कारण त्याच्यामध्ये ईश्वर आहे. त्याला माफ करायचं का? कारण त्याच्यामध्ये ईश्वर आहे. त्याचा दोष, त्याचा द्वेष करायचा नाही का? कारण त्याच्यामध्ये ईश्वर आहे. जर मी ईश्वरावर प्रेम करते किंवा करतो आणि त्याच्यामध्ये ईश्वर आहे तर मी त्याचा द्वेष करणं म्हणजे ईश्वराचा द्वेष करण्यासारखं आहे. हे जेव्हा त्या माणसाला कळेल किंवा तिला कळेल तेव्हा आपसुक द्वेष करणं बंद करेल आणि प्रेम करणं सोपं जाईल. कारण सर्व भूताठाई तो ईश्वर आहे. तो चांगल्यात आहे, वाईटातही आहे. म्हणून सगळ्यांवर प्रेम करता आलं पाहिजे. हे जे बाबा सांगतात त्याला फार मोठा अर्थ आहे. आणि हे सगळं इथे सांगितलेलं ते तिथे सांगितलेलं ते तिथे सांगितलं, याची सगळ्याची अशी लिंक जोडले की काहीतरी आपल्याला समजतं.
तुमच्यामुळे त्याच्यामुळे सर्व प्रेम म्हणजे आरसा घासून पुसून स्वच्छ आणि चकचकीत बनवणारे रसायन होय. त्याच्यामुळे प्रेमामुळे सर्व जीवनात भरून राहिलेल्या ईश्वरी तत्वाला तुम्ही अधिकाधिक सुस्पष्ट रीतीने पाहू शकता. जीवन अर्थशून्य बनवणाऱ्या वाईटाचे अनुभव घेऊन घेऊन मानवास शेवटी वैताग येतो व जीवनास अर्थपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या चांगल्याची प्राप्ती करून घेण्याच्या मागे तो लागतो. त्यातूनच ईश्वरी प्रेमाची जागृती त्याच्या ठायी होते. यावरूनच आजचे संत सत्पुरुष हे भूतकालातील पापी लोक असल्याचे स्पष्ट होते. फार बोल्ड विधान बाबांनी केलेले आहे, कारण चांगल्या वाईट दोन्ही अनुभवातून जावे लागणार. आजचे जे संत आहेत ते एकेकाळचे पापी असणार असं म्हणतायत बाबा इथे. स्वतः मिळवलेली शुद्ध जाणीव आणि शुद्ध ज्ञान यांच्यामुळे ते खऱ्या अर्थाने लीन म्हणजे नम्र किंवा निरहंकारी किंवा अहंकार नसणारे असतात. स्वतःच्या कर्तृत्वाचा ते कधीही टेंभा मिरवत नाही. जो कोणी सांगतो की मी 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 मैं असं घेताना समजायचं की हे फार इनिशियल स्टेजला माणूस आहे. जो खरा पथावरचा असेल तो कधीही हा मी प्रयोग करणार नाही. मी हे केलं, मी ते केलं, स्वतःच्या कर्तृत्वाचा ढोल वाजवणार नाही, टेंभा मिरवणार नाही. पापी हा इतरांइतकाच ईश्वराचा अंश असल्याची जाणीव त्यांना असल्याने ते त्याचा तिरस्कार तर करत नाहीतच, उलट अज्ञानाचा स्वनिर्मित पडदा बाजूला सारून स्वतःच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याच्या कामी त्यास सहाय्य करतात. कारण पापींमध्ये पण तो आहे ईश्वर. ईश्वर स्वतः पापी नाही, पण ईश्वर त्या पाप्यांमध्ये आहे हे जाणून त्यांना जो तिरस्कार करत नाही, फार अवघड गोष्ट आहे. त्याचा तिरस्कार करायचा नाही, उलट त्याची मदत करायची आत्मसाक्षात्कारासाठी. असे हे महान लोक असतात. आत्मसाक्षात्काराच्या आपल्या परमश्रेष्ठ भाग्याला मानव टाळू शकत नाही. प्रत्येकाच्या नशिबी ईश्वर साक्षात्कार आहेच. म्हणून बाबा सांगतात की हे जे परमश्रेष्ठ भाग्य आहे, ईश्वर साक्षात्कार मिळवणं, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आज नाही उद्या तुम्हाला ते मिळणारच, कारण त्या जीवनाचा सृष्टीचा तुमचा हेतूच तो आहे. तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा आता किंवा नका करू. आज नाही तर 10 जन्मानंतर जा, 100 जन्मानंतर जा. मग व्हाय नॉट टुडे? कुणीही त्या भाग्याला स्वतः टाळू शकत नाही. या साध्यासाठी ईश्वर साक्षात्काराच्या आध्यात्मिक मार्गावरून जाताना त्याला कितीही यातना त्रास सहन करावा लागला तरी त्या कमीच पडतात. दुःखाची परमावधी गाठल्यावर मानवजातीच्या भाग्यात एक दिवस असा उजाडेल की त्यावेळी सूक्ष्म आध्यात्मिक जाणीव तिच्या ठायी उत्पन्न होईल व जे मिळवण्यास योग्य असे एकमेव ज्ञान होय, त्या दैवी ज्ञानाने संपन्न झाल्यामुळे ती विश्वव्यापी प्रेम आणि बंधुभाव यांनी एकत्र बांधली जाईल. की जेव्हा हे आध्यात्मिक मार्गावर चालणं सोपं नाहीये, दुःखाची परमावधी झाल्यावर अनंत ज्ञानाचा तो भागीदार होईल. त्याच्या वाट्याला ते अनंत अनंत आनंद मिळेल. ही आध्यात्मिक जाणीव जेव्हा त्याच्या ठिकाणी उत्पन्न होईल, निर्माण होईल, तेव्हा ते जे एकमेव ज्ञान आहे, रिअल नॉलेज, ते त्याला मिळेल. त्या दैवी ज्ञानाने तो संपन्न झाल्यावर त्याच्या ठाई विश्वव्यापी प्रेम, बंधुभाव, आपलेपणा हे आपोआपच एक सूत्र बांधलं जाईल. आता पुढचा प्रकरण आहे मानव जातीला उद्देशून दिलेले संदेश. वेळोवेळी बाबांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने मानवाला उद्देशून काय काय संदेश दिलेले, ते छोटे छोटे संदेश इथे सगळे एकत्र केलेले आहे. पेज नंबर 34. आता ते संदेश वाचायला आपण सुरुवात करू. अच्छा, जयाताई जय बाबा तुमची वाटच बघत होते. जयश्री गाडे. जयाताई आज
प्रार्थना म्हणाल का तुम्ही? बरं, आतापर्यंत आपण जे हे वाचलं आता की लहान मुलांवर कसे संस्कार करायचे, ईश्वर कसा सगळ्यांमध्ये भरून आहे, तो कसा आपल्या अंतर्यामी आहे, ह्या द्वैताचे बरे वाईट द्वंद्वारूपी अनुभव घेऊनच अद्वैतात आपण कसं जातो हे जे आपण बघितलं, त्याच्याबद्दल कुणाला काही विचारायचंय, अधिक काही सांगायचंय का? कारण इथे हे प्रकरण संपूर्ण आता नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि हा व्हॉट्सअपला पण हा जो ग्रुप आहे हे पुस्तक आपलं पूर्ण पोस्ट करून झालेलं आहे. तर आता काय करते की त्याऐवजी दुसरीकडे कुठे बाबांनी दिलेले संदेश असतील तर ते संदेश मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तिथे टाकायला बघण्यात आलं तर टाकते, एखादा चांगला असेल तर. तुमच्याही बाबांचे सगळे संदेश चांगलेच आहे, असं काही बघण्यात आलं तर जरूर सांगा. कुणाला काही विचारायचंय तर हँड रेज करा, नाही तर मग मी पुढे वाचायला सुरुवात करते. पुढे वाचायला सुरुवात करू. जय बाबा. एक मिनिट, आम्ही अनम्यूट करते म्हणजे तृप्तीला विचारता येईल. तृप्ती रेवतकरना काहीतरी प्रश्न आहे. जय बाबा. तृप्ती बोला. जय बाबा. जय बाबा मेत्राताई. मला असं म्हणायचं होतं की ते स्टुडंट जे असतात तर त्यांना जसे लहान मुलं तर त्यांना आपण असं म्हणू शकतो की तुला जर वर्गात पहिला नंबर आणायचा असेल, तुला एखादं गिफ्ट घेऊन देईन, किंवा मग मोठं म्हणजे मोठं आमिष दाखवायचं की किंवा मग असं विचारू शकतो, असं सांगू शकतो का की जे तुला म्हणजे पुढे जाऊन म्हणजे तुझं म्हणजे चांगलं व्हावं, अशी जी पद्धत असते तर नक्की कुठल्या पद्धतीने सांगितलं ना. गिफ्टचं आमिष द्यायचं लहान मुलांना समजत नाही ना, की म्हणजे अभ्यास करा, तर म्हणजे लहानपणी आमच्या बाबतीत असं झालेलं आहे म्हणून म्हटलं. म्हणजे अभ्यास करण्यासाठी योग्य ते जे आपण सांगतो, तुम्ही जे म्हटलंय की ईश्वराचे हे म्हणजे धडे वगैरे म्हणजे चांगलं असं कळलं. तृप्ती सांगते. आता तुमचा प्रश्न आहे की असंही सगळे बालमानसशास्त्र सांगतात की कुठलंही लालूच त्यांना आतापासून ही सवय करप्शनची लावायची नाही, हे कर तर तुला हे देईल. मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर सुद्धा तुम्हाला सांगतील की अशा पद्धतीने प्रेरित करू नका. तुम्हाला त्याला चांगला अभ्यास करायचा आहे, पहिला नंबर आणायचा, याला प्रेरित करायचं ना, पहिला नंबर पेक्षा तुझं ज्ञान ज्ञानासारखं पाहिजे, सर्वज्ञ पाहिजे, तू सगळं ज्ञान तुला मिळालं पाहिजे. केवळ तुला अभ्यास परीक्षेसाठी अभ्यास करायचा नाहीये, केवळ उत्तर द्यावे, परीक्षा पास व्हावी म्हणून तुला अभ्यास करायचा नाही. म्हणूनच त्याला शब्द अभ्यास आहे. हे लोक फार आता घासून पिटून गुळगुळीत झालाय आणि दुर्भाग्याने सगळे विसरतात. अभ्यास म्हणजे ती गोष्ट अभ्यासायची आहे. म्हणजे काय करायचंय, ती गोष्ट जाणून घ्यायची. त्याचं बंद केला माईक तरी चालेल. ती गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे, त्या गोष्टीचं तुम्हाला विवेचन करायचं, त्याच्यावर साधक बाधक विचार करायचा आहे, त्याचा अनालिसिस करायचंय, त्याचा कार्यकारण भाव जाणून ती लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्याच्या रिलेटेड दुसऱ्या गोष्टी, इवन कॉलेजमध्ये सुद्धा नुसतं क्वेश्चन आन्सर नाही, 8-8, 10-10 जी काही रेफरन्स बुक्स असतील ते सगळे ठोकळे, तोच एक टॉपिक तुम्ही 10 पुस्तकातून वाचलात की तुम्हाला भोकंपट्टीची गरज नाही पडणार. कसाही प्रश्न येऊ द्या, तो मुलगा उत्तम उत्तर देणार. इतकंच नाही, त्याचे प्राध्यापक त्याला नंतर म्हणतील की बाळा तुझ्या नोट्स दे आम्हाला इतरांना शिकवायला. कारण केवळ परीक्षेसाठी अभ्यास हे तत्वच चुकीचं आहे. फॉरगेट अबाउट नंबर. नंबर तर नाहीच, नंबर म्हणजे स्पर्धा आली, त्याला प्रेरित करा तुम्ही. खरा अभ्यास ज्ञानार्जन म्हणून शब्द आहे आपल्याकडे, सुंदर शब्द आहे. अर्जन म्हणजे मिळवणे, ज्ञान मिळवण्यासाठी. मग ते फक्त करिक्युलम अभ्यास नको, त्याशिवाय खूप ज्ञान असतं. घेऊन जा बाहेर आउटिंगला, ही कशा प्रकारची माती आहे, हा कोणत्या प्रकारचा दगड आहे, हे पाणी कुठून येतं, हे झाड कोणत्या प्रकारचं आहे, हे बीज कोणत्या प्रकारचं आहे. हे लहानपासून ही जिज्ञासा आणि हा अभ्यास त्याच्या नसनसात भिनला पाहिजे.
आणि हे मी नुसतं सांगत नाही. आज 5 वर्षाचा माझा नातू आहे, पण त्याला नेलं तू कुठे बागेत, तर तो तुला विचारेल किंवा सांगेल की हे बघ ह्याची बी अशी आहे, मग ह्याची बी लावतात की ह्याचं रोप लावतात, याची पानं अशी आहेत, आजी ह्या झाडाला काय म्हणतात, किंवा त्याला माहित असेल तर तो नाव देईल, दिस इज नॅशनल ट्री, आजी दिस इज नॅशनल ट्री. त्यांना ज्ञानार्जन करू दे, प्रेरित करा. ज्ञानार्जन, ज्ञान प्राप्तीसाठी, ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना प्रेरित करा. स्पर्धा भाव नको. नंबरने काय होतंय, कोण पुढे त्या नंबरला विचारते, त्या मार्कांना कुणी विचारतं का पुढे 10वी 12वी? तो जो आत्मविश्वास आहे, तो ते ज्ञान आहे, ते पुढे त्याला विश्वात कुठेही गेला तर तो तळपणार आपोआप. या जगातलं ज्ञान असलं तरी ही भूमिका पाहिजे, हा ऍटिट्यूड पाहिजे की परीक्षेसाठी वाचू नको बाबा, हे सगळं तुला आलं पाहिजे. एवढंच परीक्षेला आहे म्हणून एवढंच वाच नाही, हे सगळं तुला कळलंच पाहिजे, हे सगळं तुला आलं पाहिजे. हे त्याच्या जागी जिज्ञासा निर्माण करा. कारण जिज्ञासा निर्माण केली तर तो अभ्यास अधिक पूरक उपयुक्त होतो. सस्पेन्स कुठे पण बघा, जिज्ञासा असेल ना, जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली पाहिजे, त्याला कळलं हे म्हणजे काय, हे कसं असतं. काही हरकत नाही, अगदी 5 आणि 6 आणि 3 वर्ष 4 वर्षाच्या मुलाला तू काही सांगू शकते, तो सगळं आत्मसात करतो. बिलकुल समजू नकोस की हा लहान आहे, याला काही कळत नाही. आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. तू सगळं ऍस्ट्रॉलॉजी, सगळं शरीरशास्त्र, सगळं भूगोल, सगळं सायन्स जरी त्याला टाकलं तर तेवढं तो किंवा ती आत्मसात करेल. त्याला जिज्ञासा वाटली पाहिजे, ती गोष्ट जाण, आणि त्या प्रकाराने आपण त्याचे प्रश्न वाढत गेले पाहिजे. मिळालं तुला तृप्ती तुझ्या प्रश्नाचं उत्तर? पुढे जाऊया. जय बाबा. तृप्ती, अजून काही बोलायचंय तुला? एक मिनिट. जय बाबा. तृप्ती, झालं तुझं? हा अनम्यूट होत नव्हता काय माईक. हा हा, नाही, नक्की झालं. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. आता पुढच्या ह्याला प्रकरणाला आपण सुरुवात करू. मानव जातीला उद्देशून दिलेले संदेश. दोघे, पहिला आहे दो घे, पण ते वेगळं लिहिलंय, एकत्र नाही. दो घे. धर्माचा काडीमात्र उपयोग ज्यांना नाही असे दोघे असतात, ज्यांना धर्माचा उपयोगच नाही. खूप छान इथे बाबांनी शब्दच्छल जो आहे खूप सुंदर केलेला आहे. ज्यांना धर्माचा अजिबात उपयोग नाही असे दोघे असतात. कोण असतात? अधिभौतिकवादी. अधिभौतिकवादी म्हणजे कोण? आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे कशाचेही अस्तित्व न मानणारे बुद्धिवादी लोक. अधिभौतिकवादी की ते बुद्धी ते मानत नाही, देवबीव काय आम्ही मानत नाही, नास्तिक. आणि दुसरे कोण? जे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, त्यांना ऑलरेडी साक्षात्कार झालेला आहे. आणि धर्म ही काय आहे? आपण जसं बघितलं की नर्सरी टाईप आहे. एकदा नर्सरीमध्ये ABCD 1 2 3 शिकलं की पुढे PhD करताना कुणी 1 2 3 आणि हे करतं का? नाही. तसं धर्म हे अगदी प्रायमरी स्टेप आहे, ते ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्यापुरतं, ती शिस्त अंगी बाळगण्यासाठी, जसं आपण बघितलं आत्मसंयमन बाळगण्यासाठी. ज्याला ऑलरेडी आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार झालाय, जो स्वतः ईश्वर स्वरूप आहे, त्याला धर्माची काही गरज नाही. आणि जो धर्म मानतच नाही, ईश्वराला मानतच नाही, त्यालाही धर्माची गरज नाही. आता पुढे द्रव्याची फिकीर म्हणजे काळजी न करणारे दोघे असतात, दारुड्या आणि ज्ञानी पुरुष. जो ज्ञानी आहे तो पैशाला किंमत देत नाही, ज्ञानाला किंमत देतो. जो दारुड्या आहे त्याला त्या पैशापेक्षा दारू महत्वाची असते. किती की पैसे जायना, ती दारू पिऊन झिंगायचं एवढंच त्याला माहिती असतं. म्हणजे पैशाची किंमत दोघांना नसते, एक तर दारुड्या आणि दुसरा ज्ञानी. धर्माची गरज दोघांना नसते. ज्यांनी धर्म वगैरे सगळं पार करून जो आत्मसाक्षात्कार मिळाला त्याला, आणि जो ईश्वराला मानतच नाही, निरश्वरवादी आहे, नास्तिक आहे, त्याला. आता पुढे, विषय वासनेचा ज्यांना स्पर्श नाही असेही दोघेच आढळतात. कामवासना बिलकुल नाही असे कोण दोघे आहेत?
एक तर लहान मूल आणि दुसरं सत्याचा साक्षात्कार झालेला पुरुष, जो गॉड रिअलाइज्ड आहे. जसं बाबांनी त्यांच्या आईला सांगितलं की माझ्या ठिकाणी सेक्स ही प्रकारच नाहीये, तिथे लिंग वगैरे काही भेदच नाहीये, द्वंद्वच नाही, द्वैतच नाहीये, तर मी लग्न कुणाशी करू? सगळीकडे मीच चराचरात भरून राहिलेला आहे, तर मी लग्न कुणाशी करू? तसं कामवासना हा विषय जो गॉड रिअलाइज्ड पर्सन आहे, म्हणजे जो स्वतः ईश्वर झालाय, म्हणजे तो अद्वैतात आहे, म्हणजे तिथे द्वंद्व नाही. आणि कामवासना हा द्वंद्वाचा विषय आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी कामवासना आढळणार नाही. त्याचप्रमाणे अगदी लहान मूल, त्याच्या ठिकाणी कामवासना नसते. वरील बाबतीत आत्मसाक्षात्कारी पुरुषाचे अधिभौतिकवादी दारुड्या व लहान मूल या तिघांशी साम्य आढळून येत असले तरी त्यांच्यात व त्या तिघात 2 ध्रुवा इतके अंतर आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये 2 प्रकारचे दोघं आहेत. एक उच्च टोक आहे आणि एक खालचं टोक आहे. त्याच्यात साम्य आहे की त्यांना त्या दारूची किंमत नाही, त्यांना त्या कामवासनेचा काही लवलेश नाही, त्यांना धर्माचा उपयोग नाही, तरी त्या दोघांमध्ये 2 ध्रुव, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव इतकं अंतर, महद अंतर आहे. ज्ञानी पुरुष ईश्वराच्या मर्याद अस्तित्वाशी एकरूप होऊन गेलेला असतो, पण बाकीचे असत नाही. जो ज्ञानी आहे, ईश्वर साक्षात्कारी आहे, तो स्वयं ईश्वर झालेला आहे. पण जो नास्तिक आहे, जो दारुड्या आहे, जे लहान मूल आहे, तो अजून ईश्वर झालेला नाही, त्याला ईश्वरत्वाचा अनुभव आलेला नाही. पुढचं ईश्वरी प्रेम आणि मदिरा. ईश्वरी प्रेम व मदिरा दोन्हीही रूढ धर्मापंथातील धर्म नियमांपासून दूर असतात. ईश्वरी प्रेमाला कुठल्याही नियमात, कायद्यात तुम्ही बांधू शकत नाही, आणि दारूलाही. ईश्वरी प्रेम हे धर्म नियमांच्या पलीकडे असते, तर मदिरा म्हणजे दारू यांनी निषिद्ध ठरवलेले असते. दोन्ही मनुष्याला कैफ चढवून विस्मृती घडवतात. ईश्वरी प्रेमाची जो कैफ असतो त्यामुळे आलेली विस्मृती असते, आणि दारूमुळे विस्मृती येते. पण मदिरेने येणाऱ्या विस्मृतीमुळे मनुष्य स्वतःच पूर्ण विसरून जातो. पण दारूमुळे जी विस्मृती येते ना, विस्मरण होतं, त्याने तो मनुष्य स्वतःला पूर्ण विसरतो. तर ईश्वरी प्रेमाच्या विस्मृतीमुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. दारू घेतल्याने तो स्वतःला विसरतो, पण दैवी प्रेमामुळे तो स्वला, मी आहे, खुदी को मिटा देता है, स्वला पूर्ण विसरून जो असली स्व आहे, मूळ स्वला जाणतो. म्हणजे तिथेही ईश्वरी प्रेमामुळे त्याला विस्मरण होतं, पण ते कसलं होतं? नकली स्वच होतं, आणि मग तिथे आत्मज्ञान त्याला प्राप्त होतं. पुढे अनुभवातून मिळणारे ज्ञान. जयाताई, हा, तुम्ही प्रार्थना म्हणाल ना? प्रार्थना म्हणाल ना? आज कुठे गेल्या? प्रार्थनेसाठी तयार राहा. 7 वाजता बरोबर प्रार्थना सुरू कराल. चालूच ठेवला व्हिडिओ तरी चालेल. जयाताई, जय बाबा. अनुभवातून मिळणारे ज्ञान मी त्यावेळेला करेल, अनम्यूट करून टाकेल, चालेल? हा, दिसत नाहीत मला, परत कुठे गेल्या? रूढ धर्म नियमाद्वारा सत्याचे बौद्धिक ज्ञान मिळवणे म्हणजे नकाशाचा अभ्यास करून त्यावरून एखाद्या गावाची माहिती मिळवण्यासारखे आहे. खूप छान सांगितलंय की ज्ञान कसं पाहिजे? अनुभवातून मिळणारं ज्ञान पाहिजे. थिअरी काही उपयोगाची नाही. नुसती पुस्तकं वाचून आणि ते थेरॉटिकल ज्ञान जे आहे त्याने ईश्वर समजला जात नाही. तसं हे नीती नियम वगैरे जे धर्माचं रूढ ज्ञान जे आहे, सत्य, ते काही सत्याचं ज्ञान मिळवायला त्यांनी सत्याचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान मिळवणं म्हणजे बाबांनी तिथे सुंदर उपमा दिली की केवळ नकाशाचा अभ्यास करून एखाद्या गावाची माहिती मिळवणं. प्रत्यक्ष ते गाव जाऊन बघणं आणि अनुभवणं वेगळी गोष्ट आहे.
आणि नुसतं नकाशावरून ते गाव जाणणं ही वेगळी आहे. तसं आहे धर्माचे नियम पाळून ईश्वराला जाणणं आणि खरं ईश्वराचं ज्ञान मिळवणं अनुभवातून. ह्या दोन गोष्टी आहेत. अभ्यास करून त्या गावाची माहिती मिळवण्यासारखे आहे. ते गाव प्रत्यक्ष पाहून त्याची माहिती करून घ्यावयाची तर तेथे जाण्याचा त्रास घ्यावाच लागतो. जर प्रत्यक्ष ते गाव बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर तिथे जायचा त्रास करून घ्यावाच लागतो. जसं आम्ही आता हमीरपूरला जाऊन आलो. 60-63 वर्ष, एवढे वर्ष हमीरपूर कधी गेलो नव्हतो, बघितलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. नुसतं हमीरपूर ऐकून फक्त त्याच्या गोष्टी कळत नाही. तिथे जायला कसं पण का होईना अवघड असलं तरी जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं आणि नुसत्या त्यांच्या गोष्टी ऐकणं वेगळं. गायीचे नुसते एखादे चित्र पाहणे वेगळे आणि एखादी खरी गाय जवळ असून तिचे दूध पिणे वेगळे. गाय सांभाळायची, पाळायची आणि मग तिच्या दुधाचा आस्वाद घ्यायचा आणि नुसतं गायचं चित्र बघायचं. ह्या दोन्हीत फरक आहे. यावरून स्पष्ट होते की सर्व धर्म नियम जरी काही ठराविक काल उपयुक्त ठरत असले तरी त्यांची जागा शेवटी प्रत्यक्ष अनुभवानेच घेतली पाहिजे. थोड्याफार फरकाने ते धर्माचे नियम उपयुक्त असतील पण ते प्रायमरी आहे. खरा अनुभव घेताच आला पाहिजे. त्यासाठी मानवाने अनंत सत्याचे ज्ञान होण्यापूर्वी आपल्या अंतर्यामी असलेला आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग पार केला पाहिजे. आता पुढचं आहे प्रेमाने केलेले श्रम. आहे अजून 5 मिनिट. सर्वांतर्यामी वास करणारा आत्मा, सगळ्यांच्या मध्ये असणारा आत्मा हाच शाश्वत आनंदाचा उगम आहे. चिरकाल टिकणाऱ्या आनंदाचा उगम आहे. सर्वांचा स्वार्थीपणा हेच कायम आढळून येणाऱ्या दुःखाचे मूळ आहे. म्हणजे दुःख कशामुळे आहे? स्वार्थीपणामुळे. म्हणून बाबांनी वेळोवेळेला सांगितलं. बरेच प्रश्न बाबांना वेस्ट मध्ये गेल्यावर विचारले तर प्रत्येकाचं उत्तर आहे हे कशामुळे ही समस्या? स्वार्थामुळे. ह्याचं उत्तर काय? प्रेम. दैवी प्रेम हे सगळ्यावरचं रामबाण औषध आहे. स्वार्थाचा पाठपुरावा, स्वार्थाची तृप्ती करून घेई जोपर्यंत सुख मिळवले जात आहे तोपर्यंत दुःख हे राहणारच. आता ह्या प्रश्नाबद्दल सांगितलंय की टेलिव्हिजनवर खालील प्रश्न विचारला गेला असता त्याला प्रियतम बाबांनी दिलेलं हे उत्तर आहे. बाबांना टीव्हीवर बहुतेक विदेशात बाबा गेले तेव्हा परमेश्वराच्या असीम प्रेमाचा व दयेचा वर्षाव होत असताही जगात दुःखाचे अस्तित्व सदैव का आढळून येते हा प्रश्न बाबांना विचारला. त्याच्या उत्तरामध्ये बाबांनी हे सांगितलं की सगळ्या दुःखांचं मूळ म्हणजे स्वार्थ आहे आणि दुःख कधी संपेल? प्रेमभाव जागृत केल्यावर. सगळ्या दुःखांचा उपाय, सगळ्या समस्यांचा बाबांनी वेळोवेळी सांगितलं. सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे दैवी प्रेम. केवळ परमेश्वराच्या अपार कृपेमुळे, प्रेमामुळे, करुणेमुळे जगातील दुःखमय अनुभवांच्या द्वारा मनुष्यास कळून येते की अमर्याद आनंदाचा उगम त्याच्या अंतःकरणात आहे. तो काय आनंद बाहेरून कुठून आणता येणार नाही हो, कुठून खरेदी करणार नाही. बाजारात गेले आणि मला 5 किलो आनंद द्या म्हटले, असा आनंद मिळतो का? तो आपल्या अंतर्यामी आहे, अंतरंगात आहे. तिथूनच त्याची प्राप्ती केली पाहिजे. आणि त्याला भोगाव्या लागणाऱ्या सर्व यातना, कष्ट, दुःख म्हणजे स्वतःच्या अमर्याद आत्मस्वरूपावरील मायेचे पटल दूर करण्यासाठी त्याने प्रेमाने उपसलेले कष्ट होते. कारण त्या ईश्वरत्वाचा अनुभव घ्यायचाही सोपं नाहीये. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि ते अपार कष्ट घ्यावे लागतात. आता इथे आपण आज थांबूया. तृप्तीचा हँड रेज अजूनही आहे. पहिलाच तिने खाली केला नाही म्हणून आहे की तिला काही विचारायचंय. तर मी आता अनम्यूट करतेय. तृप्ती काय प्रश्न असेल तर पटकन विचार बाळा. 2 मिनिटं वेळ आहे. नाही मला काहीच नाही, चुकून ते राहिले. अच्छा, पहिलाच हँड रेज आहे. नाही, आपल्याकडे 2 मिनिटं वेळ आहे. आय एम सो सॉरी. आहे चालू आहे ठोय ठोय. तुम्हालाही कसं तरी वाटत असेल त्याचा आवाज आहे. आता पुढच्या वेळी आपण वाचणार आहे. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यात पुढे मग आत्म्याच्या जाणीवेचा सर्वांगीण उत्क्रांती पट आहे. थोडक्यामध्ये बाबांनी सगळं जे गॉड स्पीक्स तिथे दिलेलं आहे एका पानामध्ये.
नंतर एकत्वाकडे जाण्याचे 3 मार्ग, अंतिम हिशोब, ईश्वराशी मिलन. तर आपण इथे आज थांबूया. कुणाला आज काय काय झालं ते कुणी सांगू शकेल का? स्वतःच्या भाषेत कळलं तसं. 1 मिनिट बाकी आहे. बरोबर 7ला आपण प्रार्थना घेतो, आरती घेतो. की लहान वयातच मुलांवर संस्कार व्हायला पाहिजे. सगळ्या दुःखांचं कारण स्वार्थ आहे. सगळ्या अजय बाबा, श्वेतांबरी बोल. हो, मी ते सांगते जे तुम्ही आता पॉइंट्स मध्ये म्हणत होत्या की आपल्या आयुष्यामध्ये जर प्रॅक्टिकली आपण विचार केला तर या जगाला किंमत न देता आपण मुलांना लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ लावायला हवी, जे आपण ट्रू व्हॅल्यूज म्हणतो जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ज्याला मूल्य. 7 वाजलेत ताई. हो, 7 वाजले. आपण जय प्रार्थना बाबा. घेऊया आधी, जय मग नंतर श्वेतांबरी बोलशील तू अहिंसेच्या आरती झाल्यावर. जयाताई जय बाबा. जय बाबा, जयश्री गाडे. जयाताई जय बाबा. तुमचं माईक अनम्यूट करा, माईक अनम्यूट करा, अनम्यूट करा. जयाताई तुम्ही अनम्यूट करा ना माईकला. तुमचं माईक म्यूट आहे, तुमचं माईक म्यूट आहे, अनम्यूट करा. जयाताई जय बाबा. हो हो, प्रार्थना. जय बाबा. सुरू अवतार करा. मेहर बाबा की जय. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन आणि रक्षण करणारा तू अनादी व अनंत आहेस. तू अद्वितीय व तुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्यादाने अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकात आणि सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू 3ही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान, भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत ज्ञानांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदि पुरुष असून श्रेष्ठहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमज़द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पूजार्ह किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. ओम परब्रह्म परमात्मा, या यजदानला इलाही, इलाह, ओ गॉड फादर इन हेवन. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापाबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय्य, अमूल्य अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल, विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार
यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या डोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. खास करून विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराम, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापाबद्दल व कृतीबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या, वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. अवतार मेहर बाबा की जय. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठीही आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठीही आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. थँक्यू ताई, खूप सुंदर. जय बाबा. अहिंसा. जय बाबा. जय बाबा ताई. जय. अवतार मेहर बाबा की जय. जहाँ कल्पना शब्द ना पहुँचे, ऐसे अपरंपार नीति नीति वेद पुकारे, महिमा तेरी अपार. दिव्य सनातन परम दया घन, दिव्य सनातन परम दया घन, हे जगदूतारो मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. धूप दीप चंदन चर्चाना, भोग लगाना, फूल चढ़ाना, फूल चढ़ाना, फूल चढ़ाना, उजला की तुमको लौटाना. काहे बढ़ाई करूं मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. सकल निधि के तुम कारण हो, सकल विश्व कारण हारे हो. तुम सम और नहीं, तुम ही हो, हे सत अवतारो. मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. सकल चराचर तुम्हारी माया, माया भी तो तुम्हारी छाया, तुम्हारी छाया, तुम्हारी
आरती स्वीकारो मिहिर मन आरती स्वीकारो अपने को जग जो नहीं जाने महिमा तुम्हारी क्या पहचाने क्या पहचाने क्या पहचाने जो कुछ भी कहते जान गुण गाते तुम्हारो मिहिर मन आरती स्वीकारो मिहिर मन आरती स्वीकारो सीमा नाही तुम्हारी कृपा को क्या कोई दे सकता प्रभु तुमको तुम्ही तो प्रेमी जनों को नित्य तुम्हें सिमरो मिहिर मन आरती स्वीकारो मिहिर मन आरती स्वीकारो दिव्य सनातन परम दयाघन दिव्य सनातन परम दयाघन हे जगदूत को मिहिर मन आरती स्वीकारो मिहिर मन आरती स्वीकारो बोलो अवतार मिहिर बाबा की जय अवतार मिहिर बाबा की जय अवतार मिहिर बाबा की जय। थैंक यू बेटा, बहुत बढ़िया। जय बाबा। वैशाली, जय बाबा। वैशाली मिस्त्री भी है और आज बाबा का ऍक्सिडेंट का 68 साल पूरा हो गया है। 68 वर्ष बाबांच्या सातारा ऍक्सिडेंटला झाले। वैशाली, हा आरती आरती। हॅलो 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 हो हा जय बाबा ताई। जय हा म्हणते यस जय बाबा, जय थँक्यू जय बाबा। हुआ लहर से जिसकी सृष्टि का निर्माण उसकी दैवी अंतरात्मा कहते हो आदि सत्य शांति आदि सत्य शांति महाब्रह्म
अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. थँक यू वैशाली, थँक यू अहिंसा, थँक यू जयाताई, थँक यू बाबा, थँक यू ऑल ऑफ यू. जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा स्मिता, ताई. जय जय बाबा, बाबा. जय बाबा, जय बाबा. थँक्यू मुक्ताताई, थँक्यू बाबा. जय जय बाबा. बाबा. थँक्यू जय बाबा. बाबा. जय बाबा, जय बाबा. जय बाबा, जय जय बाबा. बाबा. जय बाबा जय जय बाबा जय बाबा. छान झाला आजचा प्रोग्राम. थँक यू बाबा, जय बाबा, जय बाबा, जय जय बाबा बेटा, जय बाबा, जय बाबा. जय बाबा, जय बाबा. जय बाबा, जय बाबा ऑल ऑफ यू. जय बाबा. जय सगळेजण मिळून बाबांचा जयकार करूया. सगळेजण आपला व्हिडिओ ऑडिओ ओपन कराल. आज व्हिडिओ ओपन चालू कराल. बाबांच्या ऍक्सिडेंटला 68 वर्ष पूर्ण झाली. हा, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा. सगळ्यांना जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा. जय बाबा, जय बाबा जय बाबा. सगळेजण जय बाबा, जय बाबा जय बाबा. जय बाबा, जय बाबा. विभाताई जय बाबा. जय बाबा. ताई जय बाबा. जय बाबा, जय बाबा ताई. जय बाबा, जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. आज कोणीतरी आहे तिकडे बसलेलं सर, वळसकर सरांकडे. हा हो, आपले बाबा प्रेमी आहेत. हा, जय बाबा, हो. जय बाबा, जय बाबा, जय बाबा. व्हेरी गुड. जय बाबा, जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा जय.
जय बाबा इसकी रिकॉर्डिंग भेज दूंगा आपको, ठीक है? जय बाबा। जय बाबा, हाँ। थैंक यू। जय बाबा, जय जय बाबा, बाबा। जय बाबा, जय बाबा।